नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमात आजच्या 3 महत्वाच्या बातमी मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा धांडोळा घेतलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, तेलाच्या किमती पडल्या तरी भारतात पेट्रोल डिझेल दर वाढ सुरूच. सामान्यांच्या खिशाला भुर्दंड का? इराण अमेरिका युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आणि त्यामुळेच क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $100 खाली आल्या. तर भारतीय शेअर बाजाराने देखील उसळी घेतली. तेलाच्या किमती पडल्या असल्या तरी भारतात पेट्रोल डिझेलचे दरवाढ सुरूच आहे. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलचे दर $2.61 आणि डिझेलच्या दरात $2.17 वाढ झाली आहे. 10 दिवसांच्या कालावधीतील ही चौथी मोठी वाढ. या 10 दिवसात पेट्रोलच्या दरात एकूण $7.38 वाढ झाली तर डिझेलच्या दरात $7.09 वाढ झाली आहे. पण आता क्रूड तेलाच्या किमती घसरल्या मात्र भारतात इंधन दरवाढ होतच आहे आणि ती होत राहील अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर याची प्रमुख 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे तेल कंपन्यांची तोटा वसुली. जेव्हा युद्ध भडकलं तेव्हा देशात निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या तरी देशात इंधन दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे तेल कंपन्यांना रोजचा हजारो करोडोंचा तोटा झालेला. आता हजारो करोडोंचा तोटा ते कसा भरून काढणार? त्यासाठी टप्प्याटप्प्याने इंधन दरवाढ लागू करत सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे वळते करण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करत आहेत. याचं दुसरं कारण आहे डॉलरच्या तुलनेत सातत्याने घरंगळणारा रुपया. 2026 मध्ये तर डॉलरच्या तुलनेत रुपया 97च्या जवळपास पोहोचलेला. भारत 85% तेल आयात करतो. यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या तरी घसरत्या रुपयामुळे आपल्याला ते महागच पडणार. तिसरं कारण कर रचनेत आहे. सेंटरची एक्साइज ड्युटी तर राज्यांचा वॅट टॅक्स हा तेल आयातीवरती लावला जातो आणि जेव्हा जागतिक बाजारात तेल दर कमी होतात तेव्हा सरकार वित्तीय तूट भरून काढण्यासाठी त्यावरचा टॅक्स वाढवतं. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असतानाही सरकार हा टॅक्स कमी करेल अशी शक्यताही कमीच. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती पडल्या तरी त्याचा फायदा तुम्हा आम्हाला होणार नाही हे निश्चित. यावरती सुप्रिया सुळे यांनी देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे असं म्हणत सरकारवर टीका केली. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत पंतप्रधान यावरती काहीतरी मार्ग काढतील, होईल काहीतरी, खचलेल्या पोराला सगळं नीट होईल असं सांगण्याचा हा पोरखेळ सुरू आहे. यामुळे देशाच्या समोर किती भयंकर आर्थिक संकट येऊन ठेपलंय याची जाणीव राज्यकर्त्यांना आहे की नाही हा सवाल आहे. दुसरी बातमी आहे, प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून सहकार, खाजगी संस्था, खेळ, चित्रपट संस्थेत सरकारचा राजकीय शिरकाव होतोय का? प्रशासकांच्या माध्यमातून गोकुळवर सरकारचा नियंत्रण ठेवण्याचा डाव आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय. एवढंच नाही तर प्रशासकांच्या माध्यमातून सहकार, खाजगी कंपन्या, खेळ, चित्रपट संस्थेत राजकीय शिरकाव होतोय की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून गोकुळच्या 1200 दूध संस्थांचा निकाल कोर्टात प्रलंबित असल्यामुळे गोकुळच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. आरोप प्रत्यारोपाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गोकुळवर सरतेशेवटी प्रशासकाची नेमणूक झाली. प्रशासकांच्या माध्यमातून गोकुळवर सरकारचा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप रोहित पवारांनी केलाय. पुढे जाऊन त्यांनी टाटा या खासगी कंपनीमध्येही सरकारी हस्तक्षेप वाढतोय असं ते म्हणाले. टाटा कंपनी टाटा ट्रस्ट या धर्मादाय संस्थेचे महत्वाचे स्टेक्स आहेत. टाटा ट्रस्ट बाबतच्या एका प्रकरणात महत्वाची बैठक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते पण सरकारने टाटा ट्रस्टमध्ये धर्मादाय आयुक्त घुसवला व न्यायालयीन आदेश असतानाही ती बैठक पुढे ढकलली. यामुळे टाटा ट्रस्ट मध्ये सरकार मधील काही लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करतायत काय असा प्रश्न पडतो. टाटा कंपनीला अडचणीत आणून इतर मोठ्या उद्योग समूहांना मदत केली जाते का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. आता इथे इतर मोठे उद्योग समूह हे न कळायला कुणी अडाणी नाही. सुज्ञ श्रोत्यांना याची कल्पना आलीच असेल.
तीच परिस्थिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची, गोकुळ सारख्या महाराष्ट्रातील इतर सहकार संस्थांची आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची. या सर्व संस्थांमध्ये सरकारकडून प्रशासकीय अधिकारी घुसवले गेले अथवा सरकारचा दबाव तंत्र वापरण्यात आलेत असे आरोप झाले आहेत. नवरा माझा नवसाचा फेम विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी मंत्र्यांच्या ओएसडीने अर्ज भरू दिला नाही. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्याकडून केला जात आहे असा आरोप केलेला. यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकांमध्ये राजकीय दबाव वापरला जात असल्याच्या चर्चा आहेत आणि यामुळेच सहकार, खासगी कंपन्या, खेळ, चित्रपट सृष्टीतही सरकारी घुसखोरी, राजकीय शिरकाव होतोय की काय असा सवाल आहे. आपली तिसरी महत्वाची बातमी आहे. विधान परिषदेच्या तोंडावर पूर्व विदर्भात काँग्रेसला दणका, राजकीय भूकंप येणार की वाऱ्यावरच्या गप्पा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली असतानाच पूर्व विदर्भातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बाले किल्ल्याला भगदाड पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि काही महत्वाचे 60हून अधिक नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा रंगल्यात. याच्या पाठीमागे भाजपचे ऑपरेशन कमळ असल्याच्या देखील चर्चा आहेत. यामुळे उमेदवार जाहीर करण्याच्या अगोदर पूर्व विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सध्या निवडणुकीच्या नावाखाली पळापळीचा उत्सव सुरू आहे. 2014 पासूनच सर्वांनाच लागलेली ही वाईट सवय असून काही नगरसेवकांना उचलण्यासाठी आधीच 5-5 लाख रुपये टोकन दिले असल्याची टीका त्यांनी केली आहे. यासोबतच विधान परिषदेची ही निवडणूक 100 कोटींच्या घरात गेली आहे. यामुळे निवडणुकीसारख्या लोकशाहीच्या उत्सवाला घोडेबाजाराची अवकळा लागली आहे की काय असा प्रश्न पडतो. पूर्व विदर्भात काँग्रेसला धक्का बसण्याच्या चर्चामुळे याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर होईल. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जून पर्यंत असणार आहे. यामुळे आता जरी उमेदवारी जाहीर झाली तरी काँग्रेसचे 60हून अधिक उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांचे फलित काय ते 4 जून पर्यंत स्पष्ट होईल. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.